ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार। दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईत ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत। सूत्रांची माहिती, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रण नाही अशी माहिती। ब्रँड हा शब्द बाजारपेठेमधल्या उत्पादनाला वापरला जातो। ठाकरे ब्रँड या शब्दावरून नीलम गोरेंची खोचक टीका। नीलम गोरेंचे सर्व काळे कारनामे माहिती, किशोरी पेडणेकर यांची नीलम गोरे यांच्यावर टीका। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाही, तुमचे कसे होणार? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। राज ठाकरे यांनी जपून पुढचा विचार करण्याचा सल्ला। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंचं विधान। तर महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान केल्यास कानाखालीच मारणार, देशपांडे यांचा इशारा। हिम्मत असेल तर गोल टोपीवाल्याला कानाखाली मारा, रितेश राणेंचं मनसेला आव्हान। तर रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढलेला तेव्हा भाजप गप्प होतं, देशपांडे यांचा पलटवार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। पुण्यामधल्या कोंढव्यातील अत्याचार प्रकरणी पुण्यामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक, हातात काळे झेंडे घेत गृहमंत्री शहांच्या दौऱ्याला विरोध। 24 तासानंतर सुद्धा प्रकरणातील आरोपी मोकाटच। मुंबईमध्ये एसबीआय मुख्यालयाच्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंच्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार, शिवसेनेच्या वाट्याला 29 आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। पक्षात याला त्याला घेऊ नका अशी भूमिका नको। नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या वादावर फडणवीसांचा सल्ला। तर दाऊदला सुद्धा पक्षात घेण्यासाठी चर्चा सुरू असेल, राऊतांचा टोला। थेट नरेटिव्ह आधी सरकारच्या बाजूने नरेटिव्ह घ्या। भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचा कानमंत्र, सूत्रांची माहिती, टेंडरच्या मागे न लागण्याचा सल्ला। गिरणी कामगारांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेतली। विविध मागण्यांसाठी 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा। राज ठाकरे यांनीही मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। मुंबईमधल्या रेल्वे स्थानकामधील स्टॉल्सवर एका वडापावसाठी ग्राहकांना आता 13 ऐवजी 18 रुपये मोजावे लागतील। नवे दरपत्रक लवकरच जाहीर होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात। भरधाव कारने 5 ते 6 जणांना उडवलं, 2 जणांचा जागीच मृत्यू। मुंबईमधल्या कबुतरखाने बंद करण्याचे पालिकेला निर्देश। मंत्री उदय सामंतांची माहिती, कबुतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी, प्रदूषणामध्ये वाढ होत असल्यामुळे हा निर्णय। हिंदी सोडून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। नाशिकमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस। गंगापूर धरणामधून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरामधील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। मुसळधार पावसानंतर तळ कोकणातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सिंधुदुर्गला आज हवामान खात्याचा येलो अलर्ट। राज्यामध्ये 24 तास वाळू वाहतुकीला मुभा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। तर घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार। सांगलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह। हाताच्या नसा कापून गाडीमध्ये आत्महत्या केल्याची माहिती। प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची नीलम गोरे यांची मागणी। बीडच्या केज तालुक्यामध्ये जुन्या वादातून 4 जणांवर कोयता, लोखंडी रॉडने हल्ला। अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। केज तालुक्यात पोलिसात गुन्हा दाखल। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज। 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटर लांब।